नमस्कार. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 8 मध्ये आणि आपल्या समोर आहेत जेजुरी खंडोबा देवस्थानचे विश्वस्त अनिल सौंदडे. त्यांच्याशी आपण आज बोलणार आहोत. काय सांगाल, तुम्ही इच्छुक होतात आणि आता उमेदवारी डॉक्टर सुहास कांबळे यांनी मिळाली, तर काय सांगाल तुम्ही? आता सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना सप्रेम जय मल्हार करतो. ऍक्च्युली ह्या प्रभाग क्रमांक 8 मधनं अनुसूचित जाती गटातून मी इच्छुक होतो, पण त्याऐवजी डॉक्टर सुहास कांबळे यांना उमेदवारी भारतीय जनता पक्षाने दिली. त्याबद्दल कोणतीही नाराजी व्यक्त न करता उलट आनंद या गोष्टीचा की आमदार महेशदादा लांडगे, ज्यांना हा पूर्ण प्रभाग, ही विधानसभा पूर्णपणे मानते आणि एक हिंदुत्वाचा प्रखर चेहरा या दृष्टिकोनातून त्यांनी पुढचा विचार करूनच ही उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे त्या गोष्टीला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. माझा वैयक्तिक पाठिंबा आहे, माझा मित्रपरिवार, नातेवाईक, जो काही ह्या प्रभागात राहतो त्या सर्वांचा ह्या त्यांच्या निर्णयाला पाठिंबा आहे आणि या निर्णयाचं आम्ही स्वागत करतोय. इतर उमेदवारांच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? कशा प्रकारचे उमेदवार, तुमची भूमिका काय? यस, इतर उमेदवारांबद्दल बोलायचं म्हणलं तर नंबर 1 ला आपले आहेत विलासभाऊ मडिगिरी, नम्रताताई आहेत, आमचे शिवराज लांडगे मित्र, त्यांच्या पत्नी सौ नीलमताई लांडगे आहेत आणि डॉक्टर सुहास कांबळे. हे चौघेही पॅनल एकदम संतुलित पॅनल आहे, उच्च शिक्षित पॅनल आहे आणि ह्या प्रभागातल्या लोकांचा विचार करून, म्हणजे ह्या प्रभागातल्या लोकांच्या गरजा विचारात घेऊन हे पॅनल उभं केलेलं आहे भारतीय जनता पक्षाने. डॉक्टर सुहास कांबळे यांचा स्वभाव कसा आहे, त्यांच्याविषयी एखादी आठवण काय सांगा? डॉक्टर सुहास कांबळेंबद्दल बोलायचं झालं तर म्हणजे सेवाभाव त्यांच्या ठायी आहेच पहिल्यापासून, कारण ते रुग्णांची सेवा करत आलेले आहेत आणि आता त्यांना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ही जनसेवेची चांगली संधी मिळाली आहे आणि त्यापुढे ते जनसेवेची संधी पूर्णपणे निभवतील अशी आशा मी व्यक्त करतो आणि आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोतच की. दिवस थोडे राहिलेले आहेत. हो, आणि यापुढे तुमची रणनीती, तुमची कशा प्रकारे प्रभाग क्रमांक 8 मध्ये? मी स्वतः माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मी स्वतः ह्या पॅनलसाठी स्वतः दिवस रात्र करून झटणार आहे. पॅनलच्या विजयासाठी प्रयत्न करतोय. आम्ही बैठका घेतोय, विविध ठिकाणी बैठका घेतोय आणि पूर्णपणे काम या पॅनलचं चालू आहे आपल्या चौघां उमेदवारांचं. असं समजायचं 16 तारखेला खंडोबाचा भंडारा उधळायचा? 100% मी तुम्हाला सांगतो, जास्तीत जास्त लीड मध्ये हा पॅनल येणार आहे आणि भंडारा उधळण होणार 16 तारखेला. 100% भंडाराची उधळण. तुम्ही मतदारांना कशा प्रकारे आवाहन करा? मी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो या ठिकाणी की मतदारांना येत्या 15 तारखेला मी आवाहन करतो, एक खंडोबा देवाचा माणूस म्हणून, विश्वस्त या नात्याने, अध्यक्ष या नात्याने मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की येत्या 15 तारखेला दुपारी 12 वाजण्याच्या आत सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने, मोठ्या संख्येने मतदान करायला जावं आणि कमळाचं चिन्ह असेल. चारचा पॅनल आहे. आपले 4 उमेदवार भारतीय जनता पक्षाने दिलेले आहेत आणि कमळाच्या चिन्हाचं पुढचं बटन दाबून आपण सर्वांना बहुमताने विजय करायचा आहे, हे एवढंच या ठिकाणी मी नमूद करतो आणि अशी आशा व्यक्त करतो. जय मल्हार. यांनी आता सांगितलं की मी ह्या प्रभागामध्ये ठाण मांडून बसणार आहे आणि 15 तारखेनंतर 16 तारखेला भंडारा आपलाच असणार आहे आणि भंडारा आपण उधळणार आहोत, अशा प्रकारचं यांनी इथं सूचित केलेलं आहे. रोहित खरगे, थरार न्यूज नेटवर्क, पिंपरी चिंचवड.